रितिकाज लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळचे 4:45 वाजलेले आहेत आणि मी उठले बघा. रात्रभर मला झोप नाही, डोळे कसे सुजले. तर का झोप नाही आहे आणि काय एवढं लवकर उठले ते पण तुम्हाला मी नक्कीच सांगेन. चला तर बघूया आपलं वेट किती आहे. माझा आज 9वा दिवस आहे. तर माझं 7610 एवढं आहे माझं वेट. तर माझं 78 kg वेट होतं आणि आता बघताय तुम्ही 76.10 एवढं झालेलं आहे. आज माझा 9वा दिवस आहे. योगा आणि वॉकिंग करते मी फक्त आणि काहीतरी थोडंसं डाएट. चला तर बघूया, आपली आता कामाची सुरुवात करूया. ऋतिकाला पण आता आपल्याला स्कूलला सोडायचं आहे. ऋतिकाला टिफिन बनवते काहीतरी. ब्रश केला बघा आणि आता फेस वॉश केला थंड पाण्याने. पाणी आता गरम करते. अरे यार, लक्षातच नाही आहे, गॅस रात्री संपला होता. आता जोडते मी लगेच. चला. पाणी आता गरम करते. आता मी सध्या तरी लिंबू पाणी पिते. रोज एक वेगवेगळं मी काही ना काहीतरी पाणी पिते. कधी चिया सीड्स, कधी मध आणि पाणी, कधी ओवा, कधी बडीशेप, कधी जिरं. रोज वेगवेगळं माझं पाणी असतं. कधी तूप आणि गरम पाणी. आता 5:30 वाजले आहेत. तर मला आता जरा साफ करून घेते. सोफा सेट आणि झाडू पण मारून घेते. सोनूला स्कूलला जायला अजून टाईम आहे. 6 वाजता मी टिफिन बनवायला घेईन आणि तिला पण 6:15 साडेसहाला उठवेन. तोपर्यंत म्हटलं साफसफाई थोडीशी करावी. आज गुरुवार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे. पूजा वगैरे मांडायची, सब करायचं. मला खूप आवडतात हे उपवास करायला गुरुवारचे. नंतर मला एक्सरसाइज वॉकिंग करून यायचं. त्याच्यात म्हटलं जरा साफसफाई करावी.
आणि आज मला ना खरंच झोप आली नाही रात्री. रितिकाचे पप्पा नव्हते, हॉस्पिटलला राहिले ते. आमचे सासरे आजारी आहेत, तर त्यांच्यापाशी ते आज झोपले. त्यांचं आज ऑपरेशन आहे स्टोनचं, त्यासाठी. रात्रभर मला झोप नाही. 10 ते पावणे 1 वाजेपर्यंत झोपले आणि तिथून पुढे मी जागले होते. थोडंसं लाईटला वॉशरूमला जाऊन ये, परत बंद कर, डोळे असे उघडे. रितिकाचे पप्पा नसले की झोप नाही लागत. असं बऱ्याच जणांचं होत असेल, कधी कधी लागते, कधी कधी नाही लागत. काय माहित, मला रात्री खरंच झोप नाही लागली. खूप बेकार अवस्था झाली, मला पित्त सुद्धा झाली आणि आता गोळी पण खाईल पित्ताची. साफ झाली. रितिका आमची अशी पुस्तकं सगळीकडे मांडून ठेवते. आणि स्टडी करताना सगळा इरेझर सगळ्यात सोफा सेट असतो. एवढं घाण करून टाकते ना सगळा सोफा सेट. ह्याच्यासारखे आम्हाला कवर भेटले नाहीत, त्यामुळं जो होता आमच्याकडे कवर तोच लावले आम्ही. हिवाळ्यात बघा खूपच कोळी जाळी करतात आणि सगळ्या घरात आठवड्याला तरी म्हटलं तरी जाळी काढावी लागते, एवढी जाळी करतात. जर आता रितिकाला टिफिन बनवून तिचं आवरून तिला स्कूल बसला सोडते आणि मग एक्सरसाइज करते आणि मग काम. मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार असल्यामुळे मला मी थोडीशीच घातली आणि ही एवढीच घातली मी शाबू तांदूळ. मी 6:30 वाजता बनवणार आहे आणि मी संध्याकाळचे काजू बदाम ते सगळं भिजवून ठेवते असं एकत्र, जेणेकरून आपल्याला एक्सरसाइज केल्यानंतर खाता येतील. रितिका कशी झोपली बघा, गोंडस बाळासारखी ना, छान ना. इथं मी रितिकाला उठवत होते आणि ती उठतच नव्हती बघा, नाटक करत होती. रितिका उठ 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 करत होती तरी उठत नव्हती. कशी तरी आम्ही तिला उठवलं.
मॅडमला तर आमच्या उचलून घ्यावं लागेल. उठा चला. बापरे, इथं उचलून घ्यावं लागतं असं. आई शपथ, सोनू मला तर तो उचलत नाही ग. केवढी मोठी झाली. इकडे मोठी हो. गुड मॉर्निंग पिल्लू. पिते मम्माला. चला काम करायला. चला, हे बघा आमची पारुशी. सोनूला पण आंघोळ घातली, उठवलं, आंघोळ घातली तिला स्वच्छ. आता तिला पाणी गरम ठेवते. थंडी आता कमी झाली ना, 2-3 दिवस होती, परत काय तर थंडी वाटतच नाही. आमचं तर दिवसभर काय नाही ना, चालूच असतं, एवढं गरम होतं. बापरे. काय आले धर. दूध गरम करून ठेवलं, म्हटलं आता तिला ॲपल द्यावं. ॲपल आता बरेच दिवस झाला आणून ठेवलं होतं, खराब होऊन जातं. तिला 2 टिफिन द्यावे लागतात, एका याच्यामध्ये फ्रूट आणि एका याच्यामध्ये असं टिफिन प्रॉपर. आता कशामध्ये देऊ फ्रूट? छोटे स्लाइस करते देते. आज तरी लवकर उठली, तरी पप्पा नाही येत आणि मला एकटीला फास्ट उरकावं लागतं ना, त्यासाठी मनाने उठली आज ती. म्हणजे मी रोज नखरं करते, पण आज उठली जरा लवकर. उठ म्हणलं की जरा गाडी गुडीनं पोरांना घ्यावं लागते, काय करायचं. ॲपल जरा आता हे होत चाललं तर. आमच्या दोघींना जास्त ऑरेंज खूप आवडतात. एकच देते खायला. तर आता मी खिचडी बनवून घेते. मला मिरच्या बारीक करून आवडतात, पण आता सोनू पण खाणार आहे म्हटल्यानंतर 4 बस झाले. सोनूला हे केरळमधून आणलेलं ब्राह्मण थोडंसं दुधात देते. तिला आवडत नाही, पण थोडंसं पी म्हणते तिला, मी काय करायचं. बोला चूळ बद्दल. कॅप कशाला घातली? ऋतिका सकाळी सकाळी म्हणते, हे तू काय करते मम्मी? गुड मॉर्निंग म्हण. गुड मॉर्निंग गाईज. आज तरी मला नाही ना हे केलं नाही तर रोज उठ 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 करून आहे ना माझ्या मागं लागायला लागतं हिच्या. मिरच्या भाजल्या, थोडाशी शेंगदाणे टाकते. उरक बेबी पी, हॉलमध्ये जाऊन पी,
पावणे 7 वाजले पुरं फास्ट. पावणे 7. शेंगदाणे हे भाजलेलेच आहेत, त्याच्यामध्ये आता हे टाकते मी. कुठं टाकून घेते त्याच्यामध्ये. आमच्या यांना कुठं आवडत नाही जास्त, ते कुठं खाणार आहेत, मीच खाणार आहे. आज येतात का नाही काय माहीत नाही घरी. लहानचं आज आमचं ऑपरेशन आहे स्टोनचं. मला पित्ताची गोळी खायची यार, खूप पित्त झाले मला. पूजा वगैरे मांडेन, फरशी पुसेन, पूजा मांडेन आणि खिचडी खाऊन झोपेन थोडीशी. कशी काय मला झोप लागली नाही काय नाही यार, असं कधी मला होत नाही एवढं. म्हणजे होतं पण 2 तासानंतर तर का होईना झोप लागते. आणि तो 2 ते 5 वाजेपर्यंत जागीच. आता हिला झाकून ठेवते म्हणजे तोपर्यंत ऋतिकाची मी पोनी बनते. सोनू झालं का तुझं दूध पिऊन? उरक लवकर, चल पोनी बांधायचे तुझ्या. 7 वाजायला आलेत. उरकते ना? वेळेची किंमत हे स्टोरी बुक वाचून दाखवत होते. एक स्टोरी तिने वाचली, एक स्टोरी मी वाचली. छान आहे पण पुस्तक, मस्त आहे. तर असो. ऋतिका ये चल. ऋतिकाच्या पोनी बांधून घेते मी फटाफट. बेल्ट खाली ये चल लवकर फास्ट. तिचं आज डोकं धुणार आहे पण शाळेतून आल्यानंतर, स्कूलवरून आल्यानंतर. काय बेबी, डॅन्ड्रफ खूप होतं ना हिवाळ्यामध्ये यार. काय उपाय असेल तर सांगा कोणीतरी. केला तो उपाय म्हणून तरी पण. आज आमच्या भावाच्या मुलीचा बड्डे आहे. तिचं नाव आहे आरवी आणि आरवीचा आज बड्डे आहे. आरवीला झोपली असं नाही तर फोन केला असता एवढं लवकर. तिचं स्कूल असतं 11 वाजता 12 वाजता. संध्याकाळी तुला बोलायला भेटेल कारण की स्कूलमध्ये जाणार ना आरवी. मी दुपारी 8 वाजता फोन करणार आहे. संध्याकाळी कर ना फोन. आरवीचा आज बड्डे आहे. मामानं बोलवलं होतं पण आज तू येणार आहे वाटतं. आज काय होतं काय माहिती. नाही ना आज बाबांचं स्टोनचं ऑपरेशन आहे ना, त्यामुळे मग पप्पा नाही येणार घरी. त्यामुळे आपल्याला जाता पण बसनं जाऊ शकतो पण असं दे ना, परत पुढच्या वर्षी जाऊ आपण. गळ्यातून बेल्ट घातला नाही ग. दीदी लागतो आणि का नाही काय माहिती. आता तुला की जाणार एका दिवस राहते का नाही काय माहिती, पण माहित नाही राहते का नाही. आल्यावर लगेच गेल्यावर काय होतं, 2 दिवस पण राहिले असते. काम असतं बाळा. एकच आहे आणि एक आपलं एक आत तुला दिली की आता मध्ये. त्याला कोण सांभाळायचं बाळा. ऑर्डर घेऊन चल.
आणि हे ठेव तिथं तिथं पण पावडरचा. ब्लॅक कलरचे चाप असतील तर आण ना, म्हणजे तुला मागं लावायला. बघितलं आहेत बघा इकडे चल. छान मी रात्रभर जागी होती, खूप पित्त झाली मला. मस्त ते तेल आणि पाणी का पिलं नाही. तेल आणि पाणी लिंबू पाणी पिलं माझं. उद्या तर दुसरं प्यायचं, सोपचं नाही. झालं का रेडी तू? चल बुट घे हे करायला, पॉलिश करायला. नेल्स बारीकच आहेत. काल का नाही सांगितलं कट करायचं? कट करते. सात पाच झालेत आता. सोनूची 7:15ला बस येते. जाते त्या तिला सोडायला. आमची मॅडम बघ पॉलिश करायला बसली. पुढे उरक ना चल. कसं दिवसभर करत नाही हं. सकाळ झाली की आता 7:15 वाजलेच उरक ना. हिला बघ आता उरकायला सांगितले तर किती वेळ लावते तर. उरक ना. एवढा वेळ असतो का? हिला सगळं परफेक्ट लागतं बरं का. सगळं परफेक्ट आहे. उरक 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 7:15 वाजले. सकाळी सकाळी हिला कसं मी पळवले बघा. सोनू चल. थोडंसं तर मी वॉकिंग करते. भेटूया नंतर.
योगा माझा झालेला आहे, तर आता कामाला लागते. नारळ पण आणायचं आहे मला. आता 9 वाजलेले आहेत बघा, आणि आता मी नारळ घेऊन येते आधी दुकानातून, आणि नंतर मग पुढची कामं करते. चला तर बाय. केळी आणि नारळ मी घेऊन आली. चला, बापरे खूप थकले मी आज. फरशी वगैरे आता माझं पुसून झाले, आणि मी आता थोडासा चहा पिणार आणि नंतर मग पूजा वगैरे मांडणार. आता मी देवपूजा करून घेते. माझा आता काहीसा लुक असा आहे. फुल दाखवते तुम्हाला. अशी मी तर रेडी झाली. चला आता बघूया, देवपूजा राहिली आहे. चला पटापट करूया. पूजा माझी आता झालेली आहे. आता मला पुस्तक वाचायचं आहे. साधीच म्हणली मी पूजा, जेवढं माझ्याकडे सामान होतं तेवढंच. हे जरा मोठ्या मी मागच्या वेळेस मोठं हे घेतलं होतं, मोठी कळस तांब्याचा. तो नारळ छोटा असल्यामुळे ते घेता आलं नाही मला. नाही तर मस्तपैकी मोठे ह्याच्यावर कळस असणार मोठा की होऊन जातं व्यवस्थित, दिसतं पण छान. श्री महालक्ष्मी नमः. आता 1 वाजलेत. मी आता थोडीशी खिचडी खाऊन घेते.
पनीर फ्राय करणार आहे. अशा पद्धतीने मी पनीर भाजून घेतले. ह्याच्यामध्ये मी पनीर आणि काजू बारीक करून पेस्ट करून टाकली. माझं पनीर असं झालेलं आहे बघा. आणि इथं राईस टाकले. भांडी घासून घेतली सगळी. आता चपाती बनवायची. आता चपाती बनवते आणि मग जेवतो आता आम्ही. आता अभ्यास करायला घ्या. आमची गँग आली दवाखान्यात. लय लवकर आला तुम्ही. 10 वाजता म्हणा. आम्ही तर झोपायला चाललो होतो.